नमस्कार मंडळी, मी अभिनेता, गायक, निवेदक आणि युवा उद्योजक सुमित एम्पायर म्हणजेच सुमित सुजाता सुधीर चोडणेकर। तर मंडळी, आज आपण आलेलो होतो राजा धरणे या दादांच्या शॉपमध्ये, ज्या शॉपचं नाव आहे वामन ड्रायफ्रुट्स, जे की आहे डोंबिवली रेती बंदर चौक येथे। तर आज हा आपला मराठी माणूस आहे, मालवणी माणूस आहे, यांच्या यशोगाथेला, बिझनेसची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहोत। जाणून घेऊया राजा धरणे दादांकडून या वामन ड्रायफ्रुट्सचं सक्सेस आतापर्यंत आणि ही सगळी प्रोसेस कशी होती। दादा, तुमचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायला आवडेल। तर आपला प्रवास सुरू झाला साधारण 5 वर्षापूर्वी। 5 वर्षापूर्वी आपण सावंतवाडी येथे काजूची फॅक्टरी सेटअप केली आहे। त्यानंतर मग आता त्याचं मार्केटिंग वगैरे करण्यासाठी म्हणून आपण डोंबिवलीमध्ये शॉप एस्टॅब्लिश केलं। आपण मग डोंबिवलीमध्ये इथूनच आपण काजू विकतो वगैरे, आणि त्या रिलेटेड कोकणातले प्रोडक्ट्स म्हणू नका, ते सगळे विकतो आपण। ओके, सो तुम्हाला इन्स्पायर काय केलं, म्हणजे कोणती गोष्ट इन्स्पायर केली? बिझनेसमध्ये जनरली आपले मराठी माणसं कोकणातून येत नाहीत, मग तुम्ही पण आधी जॉब करत होता की कसं? तुमची जर्नी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल। मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। ओके, त्यानंतर मी MBA मार्केटिंग केलंय। मी साधारण मेकॅनिकल इंजिनियर मध्ये प्रोजेक्ट इंजिनियर होतो 2 वर्ष। तिकडे मी काम केलंय ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून। ते कोकणातच काम केलेलं एका साईटवरती। तिकडे असताना मला ते जाणवलं की आपल्याकडे भरपूर रिसोर्सेस आहे आणि त्याचं युटिलायझेशन आपण केलं पाहिजे काही ना काही। मग तिथूनच एक कल्पना सुचली आणि म्हटलं थोडंसं बिझनेसचं शिक्षण घ्यावं, म्हणून MBA मार्केटिंग केलं मी। आणि त्यानंतर म्हटलं चला आपण एकदा ट्राय मारून घेऊया म्हणजे बिझनेसमध्ये। आणि त्यानिमित्त मी प्रयत्न केले आणि मग आपण कोकणात एक फॅक्टरी सेटअप केली काजूची। आणि त्यानंतर हळूहळू मग आपण डोंबिवलीपर्यंत मग एक शॉप एस्टॅब्लिश केला। सावंतवाडीमध्ये? हो, सावंतवाडी, गुळदुवे सावंतवाडीमध्ये आपली फॅक्टरी, काजूची फॅक्टरी बरोबर। तिकडे आता आपण फणसाचे पण गरे बनवतो, म्हणजे स्वतः प्रोसेस करतो। जे फणस आपण वेस्ट जात होते आपले, तर ते आपण प्रॉपर त्याचे प्रोडक्ट बनवतो आणि त्याचे मार्केटिंग वगैरे, सेल्स वगैरे प्रॉपर करतो। सो एकंदरीत बेस्ट आउट ऑफ वेस्ट ही संकल्पना पण इकडे आपल्याला दिसून येते। आणि कोकणात फॅक्टरी असल्यामुळे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना एक प्रकारचा रोजगार त्यातून तुम्ही देताय, ही खूप मोठी गोष्ट आहे। आपला माणूस सध्या नोकरीच्या ह्याने आपला फक्त विचार करतो, पण लोकांना आपण काहीतरी देतोय, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि ती उद्योजकासाठी खूप समाधानकारक असते। तर मला जाणून घ्यायला आवडेल, या प्रवासात तुमच्या अडचणी काय जाणवल्या आणि ते तुम्ही मात कशी केलं थोडक्यात? उद्योग म्हटला की तुम्हाला अप्स अँड डाऊन्स असतात। ते कोणालाही, म्हणजे कोणालाच चुकलेलं नाहीये। ते मोठमोठे बिझनेसमॅन असो किंवा कोणीही असो, पण त्या असतातच। फक्त त्याला धरून तुम्ही कसे चालतात आहे किंवा तुम्ही कसे मात करता त्याच्यावरती आहे। तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करत राहिला पाहिजे। सो आपण म्हणतो ट्रस्ट द प्रोसेस, म्हणजे प्रोसेसवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तेच दादांनी केलं। आणि आज वामन ड्रायफ्रुट्स फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा आपलं नाव कमावतंय। आपले प्रोडक्ट्स एक्सपोर्ट सुद्धा होतात, राईट? एक्सपोर्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे जसे ऑर्डर येईल, ओके, येस। सो जसे ऑर्डर येईल तसं बाहेरही ग्लोबली आपले प्रोडक्ट्स हे पोहोचवत आहेत। सो एक वेगळं नाव वामन ड्रायफ्रुट्सने ड्रायफ्रुट्सच्या जगात मिळवलेलं आहे। तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की जे जे आपले सण समारंभ असतील, इव्हेंट्स असतील, आपले सोनेरी क्षण असतील, ते अजून खास करा वामन ड्रायफ्रुट्स सोबत। तुमच्या सर्व ऑर्डर्स येथे स्वीकारल्या जातील। दादांचा नंबर आपण खाली देणारच आहोत। सो डोंबिवलीला आलात किंवा डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरातील तुम्ही असाल किंवा कुठेही राहत असाल तरी तुम्हाला दादांकडून ही सेवा पोहोचवली जाईल। त्यामुळे लवकरात लवकर वामन ड्रायफ्रुट्सशी संपर्क साधा आणि शॉपला व्हिजिट करा, ऑनलाईन ऑर्डर द्या, भरपूर प्रेम द्या। धन्यवाद।